सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार. जागर शक्तीचा या मंचाद्वारे आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आपण नवरात्र उत्सव सगळेजण साजरे करतो आहोत आणि हा उत्सव साजरा करत असताना भगवती शक्तीची आराधना आपण विविध माध्यमातून करतो आणि त्या आराधनेचा उपासनेचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो, आपल्या प्राणावर होत असतो, आपल्या मनावर होत असतो आणि आपल्या बुद्धीवरही होत असतो. आपण ज्या ज्या क्रिया करतो, ज्या पद्धतीचं आचरण करतो, जे विचार करतो, त्या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावर आणि शरीरांतर्गत असणाऱ्या सगळ्या गोष्टींवर होत असतो. आणि म्हणून आपल्याकडे ज्या परंपरा आहेत, ज्ञानाची परंपरा, उपासनेची परंपरा, ही एवढ्या करताच आहे की माणसाने आपलं जीवन उत्तम पद्धतीने जगावं, आपलं जीवन सर्वांगाने संपन्न त्याने करावं आणि ते करत असताना या जीवनामध्ये सगळ्या गोष्टींची संपन्नता त्याला प्राप्त व्हावी म्हणून त्याला शक्तीची जोड हवी असते. माणसामध्ये जर शक्ती नसेल तर तो कुठलंही काम नीटपणाने करू शकत नाही आणि केवळ माणसातल्या एखाद्या शक्तीचा विकास होणं अपेक्षित नसतं. अनंत शक्ती आपल्या शरीरामध्ये वास करतात आणि या सगळ्या शक्तींचा विकास हळूहळू जसा जसा आपण करू तसं तसं आपलं व्यक्तिमत्व अंतर्बाह्य विकसित होत जातं. म्हणून आपण शक्तींचा विचार करतो आहोत. काल आपण आपल्या शारीरिक शक्तींचा विकास कसा होतो, कसा होणं अपेक्षित आहे आणि या शारीरिक शक्ती ज्या आपल्याला मिळालेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आपलं जीवन किती उत्तम पद्धतीने आपण जगू शकतो याचा विचार केला. आज या शारीरिक शक्तीच्या पुढे असणारी जी दुसरी शक्ती आहे, जिला प्राणशक्ती असं म्हटलं जातं, तिचा आपण विचार करणार आहोत. आपण प्रत्येक क्षणागणिक श्वासोश्वासाची क्रिया करतो आणि श्वासोश्वास करत असताना जे वातावरण आपल्या आजूबाजूला आहे त्या वातावरणामधून आपण श्वास घेतो. श्वास घेतो म्हणजेच वातावरणामध्ये असणारी प्राणशक्ती आपण घेत असतो. ही प्राणशक्ती नाकाच्या माध्यमातून आपण घेतो. नंतर घेतलेली प्राणशक्ती आपल्या फुफ्फुसांमध्ये जाते. तिथून ती प्राणशक्ती आपल्या संपूर्ण शरीरामध्ये विविध नावांनी विविध प्रकारचं कार्य करत असते. ही जी प्राणशक्ती आपण घेत असतो त्या प्राणशक्तीमध्ये 5 मुख्य प्राण आणि 5 उपप्राण असतात. हे जे प्राण आहेत ज्यांना पंचप्राण असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान हे मुख्य 5 प्राण आहेत. आणि उपप्राणांमध्ये नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण आहेत. प्रत्येक श्वासागणिक हे 10 प्राण आपण घेत असतो आणि शरीरामध्ये त्याचा विनियोग करतो. आतमध्ये शरीरामध्ये जो प्राण आपण वापरतो आणि वापरल्यानंतर तो दूषित होतो, कारण आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे वायू तयार होत असतात जे विषारी असतात. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे सेल्स असतात ज्याला पेशी म्हटलं जातं, त्या प्रत्येक सेकंदाला हजारो पेशी तयार होतात आणि हजारो पेशी मरतातही.
या ज्या मेलेल्या पेशी असतात त्या आपल्या रक्तामध्ये मिसळल्या जातात आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये दूषित रक्त हे असतं, त्याला अशुद्ध रक्त असं म्हटलं जातं. हे संपूर्ण अशुद्ध रक्त आपल्या शरीरात सगळीकडेच तयार होत असतं आणि ते सगळं अशुद्ध रक्त आपल्या फुफ्फुसांपर्यंत येतं. त्या रक्तामध्ये असलेला जो अशुद्ध भाग आहे तो भाग फुफ्फुसांच्या मार्फत ओढून काढला जातो आणि उश्वासामार्फत बाहेर टाकला जातो. मग ते रक्त पुन्हा शुद्ध होतं आणि पुन्हा शरीरामध्ये पसरतं, आपलं आपलं काम करतं. ही क्रिया सातत्याने चाललेली असते. याशिवाय आपण जे काही अन्न ग्रहण करतो, पाणी ग्रहण करतो, त्याच्यासाठी ते पचण्यासाठी वायूंची आवश्यकता असते. तिथे पण वायू काम करत असतात. आपल्या शरीरामध्ये जे अन्न आपण खातो त्याच्यापासून 7 धातू तयार होतात आणि तयार झालेले धातू संपूर्ण शरीरामध्ये नेण्याची व्यवस्था पण केली जाते. त्याचबरोबर जे अन्न आपण खातो, पाणी पितो, त्याचा नको असलेला भाग शरीराबाहेर टाकावा लागतो. त्यालाच आपण उत्सर्जन असं म्हणतो. या व्यतिरिक्त आपले 5 कर्मेंद्रिय जी आहेत आणि ज्ञानेंद्रिय जी आहेत त्यांचं काम करण्यासाठी पण वायूंची आवश्यकता असते. आपला जो मेंदू आहे तो उत्तम पद्धतीने चालावा त्यासाठी विशिष्ट वायू किंवा प्राण काम करत असतो. आपलं हृदय नीटपणाने चालावं, हृदयाचे ठोके नियमित पडावेत, ते कमी जास्त होऊ नये किंवा आपल्या रक्तामध्ये जी प्राणशक्ती आहे तिचं संतुलन नीट राहावं म्हणून आपल्या शरीरामध्ये काम करणारी जी शक्ती असते त्या शक्तीला म्हणतात प्राणशक्ती. ही शक्ती 5 मुख्य प्राण आणि 5 उपप्राण यांच्या माध्यमातून काम करत असते. जसं आपण काल बघितलं की आपल्याला आपल्या अवयवांमध्ये असणाऱ्या शक्ती दिसत नाहीत, तसंच प्रत्येक श्वासागणिक येणारी जी प्राणशक्ती आहे जी नाकाच्या माध्यमातून आपल्या आत येते तीही आपल्याला दिसत नाही. आपल्या शरीरामध्ये जे एवढं मोठं काम चाललेलं असतं विविध पातळीवरती तेही आपल्याला जाणवत नाही. इतकी ती शक्ती सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म स्वरूपामध्ये तिचं कार्य सातत्याने चाललेलं असतं. कमाल म्हणजे ही प्राणशक्ती जी आहे ही आपल्याला वातावरणातून मिळते. वातावरणामध्ये येणारी ही प्राणशक्ती वनस्पतींमधून, वृक्षांमधून येत असते आणि वनस्पतींमध्ये येणारी प्राणशक्ती चंद्रकिरणांमधून येते. चंद्रकिरणांमध्ये येणारी प्राणशक्ती सूर्यापासून येत असते. सूर्य जो आहे तो प्राणशक्तीचा पहिला उद्गाता आहे किंवा तिथे सगळी प्राणशक्ती पहिल्यांदा प्रकट होते. पुन्हा इथे पण आपल्याला असं वाटतं की मग सूर्यामध्ये एवढी प्राणशक्ती आली कुठून? तर प्रत्यक्ष परमात्म्यापासून सूर्याला प्राणशक्ती मिळते, सूर्यापासून चंद्राला मिळते, चंद्रापासून वनस्पतींना मिळते आणि मग वनस्पतींपासून ती आपल्यापर्यंत येते. असा हा प्राणशक्तीचा सगळा प्रवास चाललेला असतो आणि ही प्राणशक्ती आपलं जीवन जगायला मदत करते. आपल्याला माहिती आहे की काही लोकांना फुफ्फुसांचे विकार असतात, हृदयाचा त्रास होतो, प्राणशक्तीमध्ये गडबड झाली तर या गोष्टी होऊ शकतात. ह्या प्राणशक्तीमुळे आपण उत्तम पद्धतीने जीवन जगू शकतो, पण ती प्राणशक्ती शुद्ध करणं, ताजी प्राणशक्ती आपल्याला मिळणं हे देखील तितकंच आवश्यक असतं. मग ताजी प्राणशक्ती मिळवण्याकरता किंवा शुद्ध स्वरूपात प्राणशक्ती मिळवण्याकरता माणसाने वनस्पतींची आराधना करायला हवी, म्हणजेच वृक्ष संगोपन करायला हवं. माणूस केवळ स्वार्थासाठी आणि आपल्याला पाहिजे ते आयुष्य आराम मिळवण्याकरता म्हणून
सातत्याने वृक्षतोड करत चालला आहे. त्याचा परिणाम संपूर्ण सृष्टीमध्ये असंतुलन निर्माण होत चाललं आहे. आपण पाहतो की शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला प्राणशक्तीसुद्धा मिळत नाही. बाहेर आपल्याला रस्त्यावर फिरायचं असेल तरी नाक बांधून फिरावं लागतं, कारण इतकं दूषित वातावरण माणसाने तयार केलेलं आहे की त्या दूषित वातावरणामुळे माणसाचं आरोग्य पूर्णपणे धोक्यात आलं आहे. या सगळ्याचा परिणाम माणसाला विविध प्रकारच्या मोठ्या मोठ्या व्याधींना सामोरं जावं लागतं आहे. आणि म्हणून माणसाने या गोष्टीचा वेळीच विचार करायला हवा. ही जी प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये येते त्यामुळे आपले सगळे अवयव आणि सगळ्या क्रिया उत्तम पद्धतीने चालतात. ही प्राणशक्ती कधीही थकत नाही किंवा काम करायचं बंद करत नाही. आपल्याला माहिती आहे की दिवसभर आपण शरीराने काम करतो, रात्रीच्या वेळी शरीर थकून जातं, शरीर आपलं झोपी जातं. आपलं मनही दिवसभर काम करत असतं, ते मनही थकून जातं, मनही झोपी जातं, आपली बुद्धीही झोपी जाते, सगळं काही शांत होऊन जातं. पण या शरीरामध्ये एकमेव प्राणाचा पहारा चाललेला असतो. प्राणशक्ती मात्र न झोपता न थकता अखंडपणे आपलं काम करत असते. आणि म्हणून ही प्राणशक्ती जपणं हेही आपलं काम आहे. त्याच्याकरता शारीरिक आरोग्य उत्तम असलं पाहिजे. शरीराची नीट काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचबरोबर दीर्घ श्वासाचा अभ्यास करणं, प्राणायाम करणं हेही आपलं कर्तव्य आहे. जितके प्राणायाम आपण व्यवस्थित करू तितकी ही प्राणशक्ती पुरेपूर आपल्याला मिळते आणि सगळ्या प्रकारच्या व्याधींपासून आपल्याला मुक्त करते किंवा व्याधींपासून आपल्याला दूर ठेवते. ही प्राणशक्तीची कमाल आहे. कधीही आपण या प्राणशक्तीकडे नीट पाहत नाही. तर शक्तीचा जागर आपण करतो आहोत, तर जर आपलं जीवन असेल तर आपण बाकीच्या गोष्टी करू शकू. पण आपलं जीवनच जर स्वास्थ्यपूर्ण नसेल, उत्तम नसेल, तर आपण जीवनाचा आस्वाद आनंदही नीटपणाने घेऊ शकणार नाही. म्हणून आपण भगवतीची उपासना करत असताना प्राणांकडे लक्ष द्यायला हवं, प्राणशक्तीकडे लक्ष द्यायला हवं. ही प्राणशक्ती जर आपल्यावर नाराज झाली आणि तिने जर आपलं अस्तित्व संपवलं तर आपलं जीवन त्याच ठिकाणी थांबतं. म्हणून हे लक्षात घ्या की या प्राणशक्तीला आपण प्रसन्न करून घ्यायला हवं. ही प्राणशक्ती प्रसन्न करून घेण्याकरता बाहेर कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. आपल्याला मिळालेलं हे जीवन वारंवार मिळेलच याची शाश्वती नाही. आणि त्यामुळे मिळालेलं जीवन उत्तम पद्धतीने जगणं, मिळालेल्या शक्ती नीट सांभाळणं, त्यांचं संगोपन करणं, त्यांचं आरोग्य सांभाळणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यामुळे आज आपण आपल्या जागर शक्तीचामध्ये आपली जी दुसरी प्राणशक्ती आहे तिचा परिचय करून घेतला. उद्या पुढच्या एका शक्तीचा आपण परिचय करून घेऊया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.